हॅलो. हां बोल. नाही मला घरी यायला उशीर होणार आहे. नाही जेवायला नाही येणार आहे मी. माझं जेवण झालंय मगाशीच. हो. कोणाचा फोन होता? आकांक्षा जोशी. तिनं घरी कशासाठी फोन केला होता? परत फोन आला तर सांग तिला की मी ऑफिसमध्येच आहे म्हणून. हां. नमस्कार. नमस्कार. काय ऑफिस आवर संपलेत? नाही ते माहिती आहे मला, पण माझं जरा महत्त्वाचं काम होतं तुमच्याकडे आणि लवकर यायला मला वेळ नाही मिळाला. नाही तुम्ही डायरेक्ट ऑफिसमध्ये आलात कसे? बाहेर वॉचमन नाही आहे ना, वॉचमॅन आहे. त्याने मला अडवलं, पण मग मी त्याला एक बारीक वस्तू दाखवली. त्याने मला लगेच आत सोडलं बघा. वस्तू? कसली वस्तू? त्याचं काय? नाही नाही, ही वस्तू नाही दाखवली त्याला. हां. ही नाही. त्याला मी ही वस्तू दाखवली. हे काय? वाचा ना. बघा बघा. नाही ठीक आहे. नाही वाचा हो, यात काय फार लिहिलेलं नाही. याच्यात फक्त एवढंच लिहिलं आहे, सिनियर इन्स्पेक्टर विकास चोरगडे, क्राईम ब्रांच. वाचा. नाही वाचा. नाही तुमचं काय काम आहे माझ्याकडे? म्हणजे विचारू शकतो ना मी? हे नाही विचारू शकता. तुम्ही विचारलं नसतं तरी मी सांगितलंच असतं माझं काय काम आहे तुमच्याकडे. काय? ते तुम्ही दादरच्या फेरीवाल्यांवर काहीतरी केलंय, काय म्हणतात त्याला? सॉफ्ट स्टोरी. सॉफ्ट स्टोरी. त्या संबंधित जे काही शूटिंग झालंय, त्याच्या ज्या काही कॅसेट, काय काय म्हणता तुम्ही त्याला? मास्टर. नाही. मदर. नाही हो. अनमिक्स. नाही, काहीतरी बरंच नाव आहे बघा त्याचं. रशेस. करेक्ट. त्या सगळ्या रशेस मला पाहिजे. ठीक आहे, उद्या या तुम्ही. उद्या दाखवतो मी तुम्हाला. आत्ता फार उशीर झालाय का? नाही उशीर नाही झालेला, पण माझा स्टाफ गेलाय घरी आणि त्या रशेस कुठे ठेवल्यात हे मला माहिती नसतं. ठीक. मी उद्या येतो. बरं ते काय तुमचं सॉफ्ट काय? सॉफ्ट स्टोरी. हां, ती सॉफ्ट स्टोरी ज्या बाईनी केले ना, मला त्यांना पण भेटायचं आणि मग तुमच्याशी मी सविस्तर बोलतोच. येतो. आणि एक सल्ला देऊ का? काय? नाही म्हणजे माझं एक जाऊ द्या हो, पण उद्या जर तुमच्याकडे कोणीतरी आलं आणि म्हणालं की मी इन्स्पेक्टर आहे, तो सुद्धा क्राईम ब्रांचचा, तर त्याचा आय कार्ड जरा नीट उघडून पाहत जा. काय कोणाचा नेम देता येत नाही ना. येतो. सिनियर इन्स्पेक्टर विकास चोरगडे, क्राईम ब्रांच. वाह, छान. काय? ही सॉफ्ट स्टोरी छान बनवली हा तुम्ही. नाही सर, ॲक्च्युली ती मी बनवली नाही. तेच ते हो, तुम्ही म्हणजे चॅनलनी. छान. काय हो, हां? तुम्हाला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं दिसत नाही? कोणत्या? नाही, सॉफ्ट स्टोरी, मास्टर, रशेस हे तुमच्या फील्डमध्ये वापरले जाणारे शब्द मी अगदी लिलया वापरतोय म्हणून. तसं थोडंसं आश्चर्य वाटलं मला. वाटलं ना? मग व्यक्त करत जा ना ते. काय आहे, माणसाने आपल्या मनातल्या भावना कशा दिलखुलासपणे व्यक्त करायला पाहिजे. काय आहे, तुमचे कौशिक साहेब भेटले होते काल. हां? त्यांनी सांगितले हे शब्द, सॉफ्ट स्टोरी, मास्टर. अच्छा अच्छा अच्छा. आले नाहीत अजून ते? येतील नाही म्हणते. नेहमी एवढा उशीर होतो का? नाही, नेहमी वेळेवर येतात. काय माहिती आता काय उशीर झाला. तुमच्या कोणत्या मॅडम? कोण मॅडम? कोण त्या हो ज्यांनी ही काय सॉफ्ट स्टोरी केली ती? हां, आकांक्षा जोशी. करेक्ट. हेच नाव आहे त्यांचं, हेच. पण तुम्हाला माहित होतं मग विचारलं कशाला? उद्योगधंदा नाही ना मला काय. नाही तसं नाही. आकांक्षा जोशी. ही श वगैरे असलेली नावं का ठेवतात लोक आपल्या पोरांची, मला काही कळतच नाही. काय आमच्यासारखं बार लावून फिरण्याला लोकांचे जाम प्रॉब्लेम होतात ना.
तो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आज सकाळपासून बारच लावलं नाही बघा मी. तुमच्याकडे आहे का काय बार बार? नाही 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 नाही, मला तसं काय व्यसन नाही. तुमच्या मॅडम काय येतील असे लक्षणे दिसत नाहीत मला. नाही नाही, येतील एवढ्यात. आता तोपर्यंत काय करायचं? काय तर तुम्हीच ठरवा ना काय करायचं. एक काम करा, काय ही लावा, ही कॅसेट लावा, सॉफ्ट स्टोरी पूर्ण रिवाइंड करा आणि पहिल्यापासून लावा. बघू तरी काय सॉफ्ट स्टोरी आहे ती. तनू तनू चल बाळा लवकर, आपल्याला उशीर होतो ना थोडासा. मी आले. थोडासा उशीर नाही, चांगलाच उशीर झालाय तुला. तनु शाळेत गेलाय. अगं पण मी येते म्हणून कळवलं होतं ना आई. हो पण वेळेवर नाही ना आलीस तू. मग त्या मुलांनी का तुझी वाट बघत राहायची का तू येईपर्यंत? का शाळा बुडवायची त्या पोराची? अगं आई काल रात्री घरी यायला खूप उशीर झाला, त्याच्या पुढे झोपायला उशीर झाला. हल्ली तुझे फार होत चालले आकांक्षा. नाही आता म्हण मला भरपूर काम असतं आई. मग काय खोटंय का ते? नाही ग बाई, तुझं सगळं खरं असतं आणि तू वागतेस ना ते सगळं बरोबर असतं. आई आधीच खूप डोक्याला त्रास आहे माझ्या सध्या. तू प्लीज भांडू बिंडू नकोस आता माझ्याशी. अगं मला सुद्धा भांडायची इच्छा नाही आहे, पण अजून किती दिवस तनू आमच्याकडे राहणार आहे? त्रास होतोय का तुम्हाला त्याचा? घेऊन जाते मी आजच त्याला. मूर्खासारखं बडबड नकोस काहीतरी. इतर वेळेला तुला मिनतवाऱ्या करतो तनूला इथे ठेव म्हणून, पण तयार नसतेस तू तेव्हा. का तर म्हणे तनुशिवाय मी राहू शकत नाही, झोप येत नाही मला. आणि 3-4 दिवस झाले भेटलेलीच नाहीस त्याला तू. अगं पण हे सगळं करताना मला आनंद होतोय असं तर वाटत नाही ना तुला? पण फारसं दुःख झालंय असे तुझ्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही. अगं पण मी काय करू मग आई? तू सांग ना मला, मी काय करू? मी दिवसभर घरात रडत बसू का? मी कामावर जाऊ नको का? मी नोकरी सोडून देऊ का? मी काय करू? आकांक्षा, तू रडत बसलेली मलाही आवडणार नाहीस आणि पराभवाच्या भीतीने नोकरी सोडून गेलेली तर मला अजिबात चालणार नाही, मला सहन होणार नाही. आकांक्षा, तुझ्या बाकीच्या गोष्टी मला पटल्या नाहीत तरी सुद्धा ह्या 2 कारणांसाठी मला तुझा अभिमान वाटतो. समजलं? आई मी आयुष्यात काही वेगळे निर्णय घेतले त्याच वेळी मी ठरवल्याप्रमाणे बऱ्याच गोष्टी होणार नाहीयेत याची मला पूर्ण कल्पना होती. पण काही गोष्टींची कल्पना असणं आणि त्या प्रत्यक्षात घडणं यात खूप फरक असतो. अगं पण आता असं काय घडलंय तुझ्या आयुष्यात? हा चेहऱ्यावरचा ताण नेहमीच्या कामाचा नाहीये, मला समजतंय. पण तू मला सांगशील का? मी तुला मग काही मदत करू शकते का? नाही, तू काळजी करू नकोस. हे बघ, फार गंभीर काही नाही आणि जे आहे ना त्याला सामोरं जायला मी समर्थ आहे. आई एकट्याने कसं जगायचं आणि तरी सुद्धा स्वतःची तत्व कशी विसरायची नाहीत हे मी तुझ्याकडूनच शिकले. निघ. हॅलो, हां सर बोला. नाही सर, मी येतच होते आता ऑफिसमध्येच, पण तेवढं तन्वीरला घ्यायला इथे घरी आले होते सर. पण का म्हणजे काही? बरं ठीक आहे, मी येते तुमच्याबरोबर सर, पण काही प्रॉब्लेम नाही आहे ना? ठीक आहे सर, पण मी नचिकेतला असं म्हणाले होते की मी आज येते आणि पण सर त्याला का नाही सांगायचं? मला नाही कळलं म्हणजे. ओके ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. हो सर, मी येते, मी निघतेच आहे. हो.
अशी बघू नकोस आई, काही काळजीचं कारण नाहीये. मी येते. छान छान आहे ते तुमच्या कॅन्टीन मधले पदार्थ. साहेब, तुम्ही अजून फक्त 7च खाल्लेत, 12 अजून बाकी आहेत. मागवू? ते उद्या. म्हणजे तुम्ही उद्या परत येणार आहात? यावंच लागणार. तुमचे कौशिक साहेब आणि आकांक्षा मॅडमची कुठे भेट झाली? त्यांना भेटावंच लागणार. संध्याकाळ होत आली, अजून त्यांचा पत्ता नाही. मला पण कळत नाहीये. नाही म्हणजे वेगवेगळे गेले आहेत का एकत्रच गेलेत कुठेतरी? आता मला तरी काय माहित. तसं नाही, तुम्हाला सांगून जायला पाहिजे ना, एकत्र कुठे जातोय, काय काय करतोय. जाऊ द्या. आता आपण काय करायचं? कॅसेट परत रिवाइंड करतो, तुम्ही परत बघा. काय हो, तुमची फेरीवाल्यांची स्टोरी म्हणजे तुम्हाला काय शोले वाटला का? शोले 10 वेळा बघायला. मग तुम्हीच सांगा ना काय करू ते. नाच गाण्यांच्या कॅसेटी आहेत का? कॅसेटी नाच गाण्यांच्या त्या लावा. तुम्हाला पण बरं आणि मला पण बरं. गाणी? हे काय पाणीच? मला वाटलं इतका वेळ आत होतीस, निदान चहा वगैरे तरी आणशील. नाही, चहा करता येत नाही मला. तुझ्या आईला चालतं हे? काय? म्हणजे ही घरातली लहान सहान कामं सुद्धा तुला करता येत नाहीत हे? तुम्हाला नक्की कुणाला भेटायचंय, आईला की बाबांना? दोघांपैकी कुणीही चालेल, हे मगाशीच सांगितलं ना मी तुला. पण त्या दोघांपैकी कुणीच घरी नाहीये हे मीही सांगितलं तुम्हाला मगाशीच. हे कळलंय मला, पण मी थोडा वेळ इथे बसून वाट पाहिली तर तुझी काही हरकत आहे का? त्या अशा काड्या नका टाकू कुठेही, आईला आवडत नाही. हो हो, सॉरी सॉरी सॉरी. मलाही असं उगाचच इकडे तिकडे काड्या टाकायला आवडत नाहीत. आश्रय आहे का? आश्रय आश्रय आहे का? काय आश्रय आहे का? आता बघा ना, ही राग जमली आहे सिगरेटवर, आता ही खाली पडेल, मग तेही तुझ्या आईला आवडणार नाही. आश्रय आश्रय देते.
खरं म्हणजे मला बाहेर जायचंय आता. मी सुद्धा इथे काही कायमचा राहायला आलेला नाहीये. तसंच काहीतरी महत्वाचं काम निघालं म्हणून आलो. इतकी वर्ष आलो तो का कधी आलो तो नाही. आता काहीतरी गरज पडली म्हणून आलोय. इकडे इकडे ये. मी काय तुला खाणार नाहीये. तुझ्या बापाच्या वयाचा मी. कळलं? आय एम सॉरी, तुमचं काम खरंच महत्वाचं असेलही, पण मला बाहेर जायचंय हो. तुम्ही उद्या याल का प्लीज? नाही तर असं करा ना, तुमचा नंबर देऊन ठेवा मला. मी बाबांना सांगेन तुम्ही येऊन गेल्याचं. पण कोण येऊन गेल्याचं सांगशील? मी अजून माझं नाव नाही सांगितलेलं. बरं आता सांगतो. माझं नाव सदानंद नाईक. हे आठवतंय का? आठवेल. हळूहळू सगळं आठवेल. सध्या फक्त माझं नाव लक्षात ठेवायचं. सदानंद नाईक. हॅलो, आकांक्षा जोशी आहेत का? मी त्यांची आई बोलते. हो का? आल्या की मग घरी फोन करायला सांगा त्यांना. थँक्यू. काय झालं, निघाली का इथे यायला? नाही रे, ती सकाळपासून ऑफिसमध्ये पण नाही गेली आहे. कमाल आहे. घरी फोन केलास? केला होता मगाशी, कोणीही उचलत नाहीये फोन. कुठे गेली असेल काय ठाऊक. तनू तनू रडू नको बाळा. आई निघाली रे ऑफिस मधून. येईल आता. हा, रडू नको. हा, तुम्ही खोटं बोलताय. नाही रे बाबा, खरंच सांगते. आई निघाली आता. हा, येईल आता कधी. तू खोटाडी आहे. आई येणारच नाहीये. ए तनू बेटा, मोठ्यांशी असं बोलतात का? हा, सॉरी म्हण सुद्धा आईला. सॉरी म्हण बेटा, सॉरी म्हण. अरे सॉरी म्हण ना. शरद, जाऊ दे ना. तू नको तारडोडी करू. तू शांतपणे बस, बघू बाहेर. मी बघते काय ते. टेन्शन वाढवू नको चुकीच. जा. तनू, ए शोना, माझ्याकडे बघ. ए शोना, असं नाही करायचं बाळा. मी काय सांगते ते नीट ऐक बघू. तुला टीव्ही बघायला आवडतो की नाही? आवडतो की नाही? छान छान कपडे घालायला आवडतात की नाही? आवडतात ना. मग हे सगळं करायला खूप पैसे लागतात आणि ते खूप पैसे कमवण्याकरता खूप काम करायला लागतं. म्हणून बाळा, आईला खूप काम करायला लागतं की नाही? मग नाही तर तुला छान छान कपडे कसे मिळणार? टीव्ही कसं बघायला मिळेल? हो की नाही? आई वाईट आहे. हा, असं नाही म्हणायचं आईला. तू पण वाईट आहे. आता मी काय केलं बो? तू आईकडे मला पाठवत नाहीस. तू वाईट आहेस. तू वाईट आहेस. नाही रे बाबा, हे सगळं करताना मला आनंद होतोय का? पण आईला खूप काम असल्यामुळे ती भेटायला येऊ शकत नाही तुला. पण मी आता फोन केला की नाही आईला? सांगितलं की नाही की लवकर पाठवून द्या घरी आईला? तनू वाट बघतोय तिची. सांगितलं ना? हा, चल, रडू नको. आईने मला कालच सांगितलं होतं की ती मला रात्री भेटायला येणार. अरे बाबा, येईल आता मग आई. रडू नकोस पण तू. हा, तू इथून जा.